सावधान वृश्चिक राशीच्या लोकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी केवळ एक नवीन महिना नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. डिसेंबरची ही अखेर तुमच्या नशिबाची बंद दारे उघडणार आहे. तुमच्या अशा 3 इच्छा पूर्ण होणार आहेत ज्यांची तुम्ही आशा सोडली होती. पण थांबा, जर तुम्ही ही एक चूक केली, तर हाताशी आलेली संधी वाळूसारखी निसटून जाईल आणि मग आयुष्यभर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. काय आहे तो इशारा? आणि काय आहे तुमचा हा सुवर्णकाळ? चला जाणून घेऊया. नमस्कार, भक्ती आणि अध्यात्म शक्तीच्या सर्व सदस्यांचे स्वागत आहे. ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही विलक्षण हालचाल होत आहे, जिचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. वृश्चिक राशीचे लोक मुळातच कष्टाळू आणि जिद्दी असतात, पण गेल्या काही काळापासून तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नव्हती. प्रत्येक कामात अडथळे येणे, जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक होणे किंवा विनाकारण मानसिक चिंता लागणे यांमुळे तुम्ही त्रस्त होता. परंतु आता ग्रहांचा सेनापती मंगळ आणि भाग्याचा कारक गुरु यांची अशी काही युती होत आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे ढग आता विरघळून जाणार आहेत. डिसेंबरनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ का आहे, हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादी रास 7.5 किंवा इतर ग्रहांच्या अशुभ सावलीतून बाहेर पडते, तेव्हा तिच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. वृश्चिक राशीसाठी ही वेळ आता आली आहे. तुमच्या पत्रिकेतील धनस्थान आणि लाभस्थान आता सक्रिय होत आहे. याचा अर्थ असा की तुमची आर्थिक ओढाताण संपणार असून समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला स्वतःलाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये आपण त्या 3 अशा विशेष इच्छांबद्दल बोलणार आहोत, ज्या आता सत्यात उतरणार आहेत. या इच्छा तुमच्या पैशांशी, तुमच्या कुटुंबाशी आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नियती जेव्हा काही देव करते, तेव्हा ती आपली परीक्षा देखील घेते. म्हणूनच हा सुवर्णकाळ अनुभवत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे आणि असा कोणता धोका आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आता तुमचे नशीब पालटले पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे, तर हा व्हिडिओ एक क्षणही चुकवता पूर्ण पहा. अर्धवट माहिती नेहमीच घातक असते, त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्वरित करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदैवतेचे नाव किंवा जय बजरंगबली नक्की लिहा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी राहील. नमस्कार भक्ती आणि ज्योतिष प्रेमी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, जो मानसिक त्रास तुम्ही सहन करत आहात, तो आता संपण्याची वेळ आली आहे. ग्रहांच्या स्थितीमध्ये असा काही मोठा बदल होत आहे की डिसेंबरचा महिना संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष सुवर्णकाळ अवतरणार आहे. तुमच्या अशा 3 इच्छा, ज्या पूर्ण होतील असे तुम्हाला स्वप्नातही वाटले नसेल, त्या आता वास्तवात येणार आहेत. परंतु सावध राहा. नशिबाची साथ मिळत असताना जर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला मोठ्या पश्चात्तापाला सामोरे जावे लागू शकते. हा धोक्याचा इशारा काय आहे आणि त्या 3 शुभ घटना कोणत्या, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात ग्रहांची अशी युती होत आहे, जी तुमच्या राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.
शनीची साडेसाती किंवा इतर ग्रहांचे अडथळे आता दूर होत असून तुमच्या कुंडलीत भाग्योदयाचे योग जुळून येत आहेत. हा काळ केवळ आर्थिक प्रगतीचाच नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारा देखील ठरणार आहे. तुमच्या बोलण्यात एक वेगळाच प्रभाव जाणवेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. पहिली इच्छा, अडकलेली कामे आणि आर्थिक लाभ. बऱ्याच काळापासून तुमचे एखादे मोठे काम सरकारी दरबारी किंवा इतर ठिकाणी अडकून पडले असेल, तर ते आता मार्गी लागेल. तुमची सर्वात पहिली आणि मोठी इच्छा म्हणजे आर्थिक स्थैर्य. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा अचानक पैशांची गरज भासत असेल, तर तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. दुसरी इच्छा, कौटुंबिक सुख आणि स्वप्नातील वास्तू. दुसरी महत्त्वाची इच्छा जी पूर्ण होणार आहे, ती म्हणजे स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करणे. अनेक दिवसांपासून तुम्ही यासाठी प्रयत्न करत होता, पण काही ना काही कारणाने अडथळे येत होते. आता ते अडथळे दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांच्या बाबतीत असलेली तुमची मोठी चिंता आता मिटणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. तिसरी इच्छा, कार्यक्षेत्रातील यश आणि मानसन्मान. तुमची तिसरी इच्छा तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित आहे. जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल, तर डिसेंबरनंतर तुम्हाला गोड बातमी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते, त्यांना आता तुमच्या यशातून उत्तर मिळेल. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. मित्रांनो, नशीब जेव्हा दार ठोठावते, तेव्हा आपण जागे असणे आवश्यक असते. अनेक वेळा लोक संधीकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करतात. आळस सोडा. या सुवर्णकाळात तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. जर तुम्ही नशिबावर विसंबून आळस केला, तर आलेली संधी हातची जाईल. 2. गुपित राखा. तुमच्या आगामी योजना किंवा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी कोणालाही सांगू नका. मत्सर करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुमची प्रगती गुप्त ठेवणेच तुमच्या हिताचे ठरेल. 3. रागावर नियंत्रण. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा तापट असतो. या काळात जर तुम्ही कोणाशी विनाकारण वाद घातला किंवा कडू शब्द वापरले, तर बनलेले काम बिघडू शकते. हा काळ अधिक सुखकर होण्यासाठी काही साधे आणि प्रभावी उपाय नक्की करा. दर मंगळवारी मारुतीरायाचे दर्शन घ्या आणि हनुमान चालीसा पठण करा. तसेच गरिबांना अन्नदान किंवा लाल रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने मंगळ ग्रहाचे शुभ फळ तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की डिसेंबरनंतर वृश्चिक राशीच्या आयुष्यात कशाप्रकारे आनंदाची लाट येणार आहे. त्या 3 अनपेक्षित इच्छा, मग त्या पैशांच्या स्वरूपात असोत, कुटुंबाच्या सुखात असोत किंवा तुमच्या पदोन्नतीत असोत, आता त्या पूर्ण होण्याच्या अगदी जवळ आहेत. हा सुवर्णकाळ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल, यात शंका नाही. परंतु मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नशिबाची साथ मिळवण्यासाठी स्वतःचे प्रयत्न आणि सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही, ती फक्त संधी देते. त्या संधीचे सोने करणे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जो काही यश आणि आनंद मिळेल, त्याचा अहंकार मनात येऊ देऊ नका. तुमची गुपिते आणि योजना केवळ स्वतःपुरत्या मर्यादित ठेवा, कारण नजर लागणे किंवा जवळच्याच लोकांचा मत्सर तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतो. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर कदाचित हातात आलेली संधी गमावण्याची वेळ येईल आणि मग पश्चात्ताप करण्यापलीकडे काहीही उरणार नाही. म्हणूनच नेहमी जमिनीवर राहून आपले कार्य चालू ठेवा. तुमच्या
तुमची आजची छोटीशी सावधगिरी तुमच्या उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो की मंगळवारी मारुतीरायाची सेवा आणि हनुमंत स्तोत्राचे पठण तुमच्यासाठी कवच म्हणून काम करेल. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती विश्वासाने देवाकडे मागा, तुमची श्रद्धाच तुम्हाला फळ देईल. ज्यांना आपल्या नशिबावर आणि कष्टावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा आमचा विश्वास आहे असे नक्की लिहा. तुमच्या या एका सकारात्मक कमेंटमुळे तुम्हाला आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. हा व्हिडिओ तुमच्या वृश्चिक राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सुवर्णकाळाचा लाभ घेता येईल. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सदस्य झाले नसाल तर खालील लाल रंगाच्या बटणावर दाबून लगेच सदस्य व्हा, जेणेकरून भविष्यातील कोणतेही महत्त्वाचे राशीभविष्य तुमच्याकडून चुकणार नाही. धन्यवाद.